नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. मल्हार प्रस्तुत हॉबिडू बिडू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारे आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर आजचे प्रमुख अतिथी आहेत की ज्यांची जर्नी अत्यंत आपल्या सगळ्यांना प्रोत्साहित करणारी आहेत, इन्स्पायरिंग अशी आहे, प्रेरणादायी अशी आहे. असे खानदेशातील सिद्धहस्त चित्रकार आणि सध्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले चित्रकर्मी, चित्रकार की ज्यांच्या रेषा बोलतात अक्षरशः आणि ज्यांचं पहिलं वहिलं अजिंठा कलेचा वारसा या नावाचं चित्र प्रदर्शन जळगावच्या आपल्या सुप्रसिद्ध पुना गाडगीळ ही जी आर्ट गॅलरी आहे, पुना गाडगीळ ज्वेलर्सची, त्या ठिकाणी दिनांक 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जवळपास सलग 15 दिवस हे चित्रप्रदर्शन चाललं आणि अजिंठ्याच्या या सगळ्या चित्रकृतींचा आस्वाद अख्ख्या खानदेशभरातल्या चित्ररसिकांनी घेतला. तर आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया चित्रकार यशवंतरावजी गरुड यांचं. वेलकम. नमस्कार. तुमचं अभिनंदन. तुमच्या पहिल्या चित्रप्रदर्शनाला अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि ते अभिप्राय मी पाहिलेले आहेत. अतिशय उत्तम. म्हणजे तुमचा जो चित्र करताना जो सफाईदारपणा आहे त्याच्याविषयीसुद्धा रसिक बोलके झालेले आहेत. तर ह्या सुरुवात करताना मी एवढंच म्हणेन की ते असा खास असा वारसा चित्रकलेचा पर्टिक्युलरली आपल्या घरात नसतानासुद्धा, पण पिताश्री मात्र नाटकात नाट्यकलावंत म्हणून होते. तर काय सांगाल याच्याबद्दल, वसा आणि वारसा? वडिलांचं नाट्यकाम म्हणजे चालू असताना म्हणजे चालू असायचं, त्यामुळे कलावंतांचं येणं जाणं घरी असायचं. आई सुंदर रांगोळ्या काढायची. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे त्याचाही एक स्वाभाविकच परिणाम आहे. वा वा वा. बरं, मग तुम्ही लौकिक अर्थानं शिक्षण कोणतं घेतलं या चित्रकलेच्या संदर्भामध्ये? आणि मला असं वाटतं की माझ्या माहितीनुसार तुम्हाला कला शिक्षक, चित्रकलाचे शिक्षक व्हायचं होतं. बरोबर बरोबर. पण एज्युकेशन झाल्याबरोबर अच्छा अच्छा प्रथम कुलगुरू ठाकरे साहेबांकडे भेट झाली. बरं. आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की विद्यापीठ आता नवीनच सुरू होत आहे, तर आमच्या भिंतींवरती अजिंठ्याचे पेंटिंग्स पाहिजे. बरं 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 बरं. तर तशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मग त्यांना काही पेंटिंग्स करून दाखवले. तर सरांनी लगेचच जॉबची ऑफर केली की तुम्ही इकडे आमच्याकडे जॉईंट व्हा, फक्त आमच्याकडे तुम्हाला टीचर नाही होता येणार, सहाय्यक या पदावर तुम्हाला, पण काम मात्र कलेचं काम करायला मिळेल. मग मी खूपच खुश होऊन गेलो आणि त्यांच्याकडे काम सुरुवात केली लगेचच. तशी मंडळी, यशवंत गरुड यांनी लौकिक अर्थानं GD आर्टपर्यंत कमर्शियल त्यांचं तुमचं शिक्षण झालेलं आहे. सगळ्या परीक्षा जे काही कला शिक्षक म्हणून व्हायला लागतात, चित्रकला शिक्षक म्हणून व्हायला लागतात, ते त्यांनी दिलेले आहेत. पण कलासक्त असलेल्या संस्थापक कुलगुरू ठाकरे साहेबांच्या नजरेमध्ये त्यांचं जे चित्र होतं, त्यांनी जे सॅम्पल म्हणून त्यांच्यासमोर आणलं होतं, त्यांनी लगेच जाणलं आणि पारखलं त्यांच्या अनुभवी नजरेतनं, कारण ते स्वतःही उत्तम संवेदनशील, सर्जनशील असे कवी आहेत ठाकरे साहेब. तर त्यांनी मग त्या उमवी परिवारामध्ये तत्कालीन, आता कवयित्री विस्तारित त्याचं नामकरण झालेलं आहे आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपण त्याला म्हणतो. तर जवळपास ते निवृत्तीच्या उंबरठ्यावरसुद्धा तुम्ही उभे आहात. प्रदीर्घ असा हा सगळा प्रवास आहे. तर अनेकांनी म्हणजे मंडळी, आपण आवर्जून जा आणि विद्यापीठाच्या भिंतींवर अजिंठ्याच्या ज्या जागतिक कीर्तीच्या ज्या चित्रकृती आहे की नाही, त्याच्या प्रतिकृती यांनी चितारलेल्या आहेत गरुडांनी. तर त्या फार अप्रतिम आहे. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? किती प्रकारच्या आहेत तिकडे त्या भिंतींवरती? या प्रशासकीय इमारतीमध्ये आणि इतर 7-8 इमारतींमध्ये बरेच सिलिंग डिझाईन, नंतर अजिंठा म्युरल्स हे
सर्व चितारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि ते बघत असताना म्हणजे तिथे येणारे जे आहेत सगळे वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी हे अगदी आनंदाने तिथे पूर्ण वावरत असतात आणि ते त्याचा आस्वाद घेत असतात. अच्छा अच्छा अच्छा. आपला एपिसोड क्रमांक 189 आहे मित्रांनो. आणि मी परत आपल्याला सांगेन की अजिंठा कलेचा वारसा याच्यावर आपल्या चित्रकार गरुड यांना मी बोलतं करणार आहे आणि एकूणच त्यांच्या पहिल्या प्रदर्शनाचा सुद्धा अनुभव हा कसा राहिला आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण मला एक सांगा की तुमची चित्रशैली जी आहे तिच्यावर खास असा कोणाचा ठसा आहे का, किंवा ह्या क्षेत्रामध्ये कुणाला तुम्ही फॉलो केलं आहे का, किंवा आपल्या खानदेशात सुद्धा अनेक नामवंत चित्रकार आणि खिरोद्याला सुद्धा तुमचं शिक्षणच झालं आहे, तर तत्कालीन सगळे प्राचार्य वगैरे वगैरे, तर नक्कीच आपण ज्यांच्या संगतीत काही दिवस काढतो शिकतो त्यांचा काही ना काहीतरी तरी परिणाम होतोच की नाही. काय मत आहे आपलं? बरं, आम्हाला खिरोद्याला फाउंडेशनच्या वर्षाला असताना प्रकाश तांबटकर सर त्यांचा प्रचंड अजिंठ्यावरती अभ्यास झालेला होता. तर त्याचा आमच्यावर खूपच म्हणजे परिणाम आहे झालेला तसं. अच्छा 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 अच्छा. आणि तसं लहानपणापासून अजिंठ्यालाही बऱ्यापैकी जाणं येणं, कारण आमच्या शेंदोणीच्या गावापासूनच अगदी जवळ अजिंठा असल्यामुळे बराच वेळ जाणं झालेलं आहे. त्यामुळे त्याचा खूप त्या शैलीचा आपोआपच नकळत असा परिणाम होत गेलेला आहे. वा वा वा. मंडळी, आपण ह्या सगळ्या ह्या संवाद कट्ट्यावर चित्रकार गरुड यांच्या काही कलाकृती, त्यांच्या चित्र प्रदर्शनाची एक व्हिडिओ क्लिपसुद्धा आपण नक्कीच बघणार आहोत. पण मला सांगा की मूळचं तुमचं गाव जे आहे ते शेंदुर्णी जामनेर तालुक्यामध्ये. हो हो, आचार्य गरुडांचं गाव म्हणून ते आपण ओळखतो आणि अतिशय ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आपल्या या गावाला देखील आहे. बरं, मग तत्कालीन संस्थापक कुलगुरू ठाकरे साहेबांनी तुमच्याकडनं त्या चित्रकृती बनवून घेतल्या, त्या भिंतीवर तुम्ही चितारल्या पण, तर त्याच्यापैकी तुम्हाला खास असं चॅलेंजिंग वाटणारं चित्र कोणतं? तिथे प्रशासकीय इमारतीमध्ये 4 हरणांचं एक चित्र आहे. हो, अच्छा अच्छा अच्छा. ते कोणत्या अँगलने बघितलं की ते आपल्याकडे बघतात असं वाटतं आहे. ते अजिंठ्यामध्ये शिल्पाच्या रूपात आहे. इकडे पेंटिंग स्वरूपात त्याला मांडणी केलेली आहे. बरं बरं बरं. तर ते खूपच हे चॅलेंजिंग होतं आणि छानही वाटलं ते नंतर काढताना, जॉब पूर्ण झाल्यावर. बरं, एका सर्जनशील चित्रकाराकडे कोणते गुण असले पाहिजे, म्हणजे त्यांची रंग रूप सगळं ते भाव भावना, आशय संपन्न चित्रकारिता आणि ते तुमच्या त्या रेषांमधला सफाईदारपणा वगैरे, म्हणजे आशय घनता तर पाहिजेच पाहिजे. तो उत्तमपैकी इफेक्टिव्हली तुम्हाला पोहोचवता सुद्धा यायला पाहिजे. तर एक चित्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं? तो चित्रकलेचा अभ्यास जसजसा चालू असतो, जितका सराव चालू असतो सगळा, तसतशी त्या रेषेमध्ये ती एक ताकद ती लोकांना ती दिसत असते. ती सहज कोणालाही समजतं की बाबा हे चित्र चांगलं आहे, वाईट आहे, बरं आहे, हे कोणालाही कळतच असतं. त्याबद्दल काही शंका हे काही घेण्याची काही गरज नसते की बाबा त्यांना ते लगेच कळतं की हे चित्र चांगलं आहे, वाईट आहे, हे सगळं कळत असतं. बरं बरं बरं. त्यामुळे काही हे नाही, त्याच्या सफाईदारपणा तो सगळा सरावानेच येत असतो त्याचा. अच्छा 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 अच्छा. बरं, मग हे सगळं म्हणजे चित्र चितारताना त्यातली रंगसंगती वगैरे हा भागसुद्धा फार महत्त्वाचा असतो. तर ते मुळात जागतिक कीर्तीची जी अजिंठ्याची लेणी आहे ती एवढी ठळक नाही आहेत. पण मी जेव्हा एक चित्ररसिक म्हणून आपली प्रदर्शनाला भेट दिली आणि बघितलं तर ते अतिशय देखणं असं प्रदर्शन आहे. तर ते खास असा विचार तुमच्या डोळ्यासमोर होता का की अगदीच कॉपी नाही पण त्याच्या जवळपास जाणारं पण जे प्रकाशमान असं होईल, कारण ते लाईट इफेक्ट्स पण फार महत्त्वाचे असतात, तर ते तुमच्या चित्रांमध्ये दिसतं. ते याच्यासाठी काही वेगळा विचार केला आपण? मी
अजिंठ्यातले चित्र काढत असताना हम्म. मी ते विचार असा केला की ज्यावेळेस नुकतेच काढलेले असतील, नवीन असतील, अच्छा अच्छा. त्यावेळेस ते किती सुंदर असतील, त्या पद्धतीने काढण्याचा मी तो प्रयत्न केलेला आहे. बर बर की अगदी फ्रेश व्हा. अच्छा आता अच्छा. काही दिवसापूर्वीच अजिंठ्यातल्या चित्रकारांनी काढलंय असं ते वाटलं पाहिजे म्हणून मी तेवढे फ्रेश ते काढलेले आहे. आता इतक्या 2000 वर्षापूर्वीचा काळ गेलेला आहे, तर त्यांच्यावरती रंगाचा, त्याच्यावर वातावरणाचा बऱ्यापैकी नक्कीच परिणाम नक्कीच झालेला आहे. तर त्यामुळे ते ज्यावेळेस नवीन असतील तर ते अतिशय सुंदरच असतील. त्याबद्दल काही मागच्या महिन्यात जवळपास 15 तारखेपर्यंतच, हो, 1 ते 15 ऑक्टोबर आत्ताच म्हणजे नुकतंच तुमचं संपन्न झालं. तर काय एक मला समृद्ध करणारा असा तुमचा अनुभव असेल नक्कीच. पहिलं तुमचं चित्रप्रदर्शन, तेही अजिंठ्याच्या चित्रकृतींवर. तर साधारणतः लक्षात राहील असा अभिप्राय, लक्षात राहील असं काही चित्रकार मंडळी, तज्ज्ञ मंडळी, मला असं वाटतं की व्याख्यान किंवा संवादसुद्धा तुम्ही या दरम्यान आयोजित केला होता. तो सुद्धा अनुभव आमच्या सगळ्या या कलासक्त असलेल्या प्रेक्षकांना आणि रसिक मंडळींना आवडेल ते ऐकायला. तर मी कोरोनाच्या काळामध्ये या पेंटिंगची खरी जास्त सुरुवात केलेली होती. त्या काळामध्ये बरेच पेंटिंग करायला म्हणजे सुरुवात झाली आणि हो म्हणता असे जवळजवळ 29 चित्र एक प्रदर्शनात लावलेले होते. अच्छा अच्छा अच्छा. तर हे पेंटिंग करत असताना वेगवेगळ्या म्हणजे जे काही पेंटिंग अशी केले की तिथे ज्या अवस्थेत आत्ता आहे त्याच पद्धतीने केलेले आहेत आणि काही अगदी जास्तीत जास्त चित्र असे केले की ते नवीन असताना कसे असतील त्या पद्धतीने पूर्ण काम केलेले त्यांच्यावरती पेंटिंग काम असताना. तर हे सर्व एक्झिबिशन ज्यावेळेस तिथे लावण्यात आलं त्यावेळेस आमचे सर महाजन सर, राजेंद्र महाजन सर, नंतर आमचे मित्र श्यामकुमार सर. अच्छा, राजेंद्र महाजन सर मला वाटतं प्राचार्य होते की नाही? प्राचार्य चोपला ड्रायव्हिंग कॉलेजचे प्राचार्य आहेत. बरं बरं बरं. त्यांनी जे मी शेवटचे जे 2 पेंटिंग होते केलेले तर त्यांनी लगेच ओळखलं की हे आता इथपर्यंत तुम्ही जे पोचलेत म्हणले तर आता तुम्ही त्याच्या जवळ गेले असं त्यांना वाटायला लागलं ते त्यांनी. अच्छा अच्छा. म्हणजे तो जो इतके बाकीचे सगळे पेंटिंग होत आल्यावर तिथे मी थोडासा जवळ जाऊ शकलो अजिंठ्याच्या. अगदी पूर्ण झाला अशातला बिलकुल मी म्हणू शकत नाही, पण त्यांनी ते ओळखलं. मग आता ती ह्या पद्धतीने काम करा असं त्यांनी सुचवलं. माझे मित्र, माझे हे सर, मार्गदर्शक आवश्यक असतं. बरं, बघ मार्गदर्शक त्यांची भूमिका नक्कीच महत्त्वाची असते, ती अतिशय सकारात्मक पण असते. बऱ्याच वेळेला ज्यांचे मार्ग चुकलेले असतात आणि ज्यांचं दर्शन पण नको असतं असे लोक भेटतात आपल्याला. पण तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये प्रॉपर माणसं भेटले, म्हणजे थेट कुलगुरू, संस्थापक कुलगुरू ठाकरे साहेबांपासून तर सगळे चित्रकलेतले सगळे म्हणजे तज्ज्ञ अशी मंडळीसुद्धा, आणि त्यांनी तुम्हाला योग्य मार्गसुद्धा दाखवलेला आहे. म्हणजे कोरोना काळातला तो अतिशय जीवघेणा सगळा काळ होता, ते तो तुम्ही सत्कारणी लावला. पण तेव्हा असं वाटलं का की भविष्य काळात आपलं असं आर्ट गॅलरीमध्ये 15 दिवस सलग असं चित्रप्रदर्शन लागेल, आणि ते सुद्धा अजिंठ्याच्या कलाकृतींवर? काय तर सुरुवातीला तसं हे वाटत नव्हतं, पण जसजशा पेंटिंग व्हायला सुरुवात झाली, अच्छा, म्हणजे त्या पर्सनली असे पूर्ण, तर नंतर मग कळायला लागली आपण इतक्या पेंटिंग केल्या पूर्ण, तर मग आता एक्झिबिशन होऊ शकतं अशी मला पूर्णपणे खात्री आली. तशी किती चित्र होते बरं आपल्या प्रदर्शनात? 29 पेंटिंग होते. 29 पेंटिंग होते. त्यातले सर्व कॅनव्हास पेंटिंग आहेत. अच्छा अच्छा. 3-4च फक्त वेगळे आहेत, पोस्टर कलरचे आहेत. तर ते पेंटिंग मला अजिंठा खरोखर म्हणजे मी जर पूर्ण विचार केला मागच्या जर्नी जर पाहिली लहानपणापासून, तर अजिंठा वेळोवेळी आपोआपच माझ्या प्रवासामध्ये येतच गेला आहे. म्हणजे लहानपणी त्या पहिल्यांदाच सर्वात म्हणजे ट्रीप जी जाते शाळेची, आपली सर घेऊन जातात, तसे आपले गुरुजी घेऊन जातात, तर त्यांनी त्यावेळेस घेऊन गेलेले होते. त्यावेळेस तर मी काही पाहिलं काय नाही पाहिलं ते काही याची काहीच कल्पना नाही, पण तिथे गेलो होतो. अच्छा अच्छा अच्छा. असं त्याचा न कळत त्या वयानुसार
तेवढा तो परिणाम होता. नंतर कालांतराने आमच्या चंद्रोलीमध्येच B.F. पारिक म्हणून एक आर्टिस्ट होते, ते जे स्कूल ऑफ आर्टचेच होते. वा. तर ते गावीच राहायला होते. मग त्यांचा संपर्क माझ्या वडिलांनी करून दिलेला होता की बा हा चांगलं पेंटिंग काढतो वगैरे असं. तर मग त्यांनी त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगत गेले ते सगळे, आणि त्यांची शैली त्याच पद्धतीची जवळपास होतीच अजिंठ्याच्या याच्यासारखी. बरं बरं बरं. अगदी म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टवरूनही त्यांची ट्रिप अजिंठा पेंटच्या लेणीत 2-3 वेळेस येऊन गेलेली होती. बरं. तर त्यामुळे ती माहिती तेही सांगत होते आणि ती आवड निर्माण झाली. त्यानंतर मी माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खिरोद्याला ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो, तिथे सुद्धा प्रकाश तांबेडकर सर तेही अजिंठ्याचे अभ्यासक लाभले पूर्ण असे सगळे. त्यामुळे अजिंठा अगदी माझ्या जवळपासच नेहमी हे होता. हा योगायोग असा आहे. अच्छा अच्छा. तर त्यामुळे माझा म्हणजे अजिंठ्याचा प्रवास असा चालूच आहे आणि आता याच्या पुढे चालूच राहील. रसिक मित्रांनो, चित्रकार गरुड यांचे अजिंठा चित्रकृती ज्या आहेत ते प्रत्येक चित्र छोटं असो मोठं असो हे आपल्याशी बोलतं, आपल्याला खुणावतं की ये माझ्याशी संवाद कर. आणि प्रत्येक चित्र आपल्याला काहीतरी त्या तत्कालीन इतिहास, जवळपास तुम्ही मगाशी उल्लेख केला आणि सगळ्यांनाच माहिती आहे की 2000 वर्षांपूर्वीचं सगळं हे सगळं आहे आणि जागतिक कीर्तीचं ते ऐतिहासिक असं ते एक स्थळ आहे. म्हणजे अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी, कलाकारांसाठी हा अभ्यासाचा विषय. महानोरदादा त्या पळासखेडचे जवळपास त्यांचं चित्रपट त्यांनी अजिंठा नावाचा केला. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ह्या आपसुकच तुमच्या या चित्रकृतींच्या निमित्ताने आठवतात. नक्कीच. बरं, हे सगळं करत असताना, हा छंद जोपासत असताना, ही साधना करत असताना सोपं नाही आहे, एक तपस्याच आहे. कला साधना, चित्र साधना अतिशय शांतपणाने भोवताल हा सगळा टिपत असताना, निरीक्षण शक्ती असताना आपलं फॅमिली सपोर्ट पण फार महत्त्वाचा आहे. काय सांगाल तुम्ही? हो, घरी माझ्या मुलांनी, मिसेसनी पूर्णपणे सहकार्य. ते पण कलाप्रेमीच आहे मला वाटतं. हो. वा वा. अच्छा अच्छा. त्यांनाही चित्रकलेची, त्याची गाण्यांची ती आवड आहे. पण त्यांच्या सपोर्ट शिवाय मी हे सगळं करू शकत नाही. पेंटिंग अगदी तन्मयतेने करत राहणं, त्यासाठी त्यांचा घरच्यांचा पूर्णपणे सपोर्ट असतो. लागतोच. तर तो मला पूर्ण मिळालेला आहे. त्यामुळेच मी इतके 29 पेंटिंग पूर्ण करू शकलो. तर म्हणजे बराच कालावधी आणखी लागून गेला असता तसं. खरं. अच्छा. बरं, मग तुमच्या बकेट लिस्टमध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात. म्हणजे आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे. चित्रकलेच्या बाबतीमध्ये आपल्याला असं करायचं, तसं करायचं आहे. आज जळगावात पहिलं प्रदर्शन सक्सेसफुल झालं. पुण्या, मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्ये सुद्धा, किंवा मग ती जी आर्ट गॅलरी मुंबईची प्रसिद्ध, ते प्रदर्शन असतं. हो, जहांगीर आर्ट गॅलरी. जहांगीर. म्हणजे प्रत्येक चित्रकाराला असं वाटतं की बाबा आपलं आयुष्यात एकदा तरी तिथं प्रदर्शन लागलं पाहिजे. काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? तिथे प्रदर्शन लावण्यासाठी मी आता प्रयत्नशीलच आहे. नक्की. आणि त्यासाठी आता ज्या पेंटिंग्स आहेत आणखी त्यात जास्त चांगल्या पद्धतीच्या चांगल्या पेंटिंग्स करून ती तिथे प्रदर्शित करण्याची माझी मनीषा आहे कधीपासून. अच्छा. तर त्याच्याबद्दल या अनुषंगाने मी प्रयत्न करतोय. नक्कीच. आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुम्हाला फार मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. बरं, मग 29 चित्रांपैकी वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्या तत्कालीन सगळे दागिने, तो गजराज, हो, बुद्धाचं ते सगळं शिल्प तिथलं, पण ते तुमच्या चित्रात ते तुम्ही अप्रतिमपणे कुठलाही आशयापासून कुठलंच चित्र हे लांब जात नाही. हे तुमचं वैशिष्ट्य आहे आणि त्यातही सफाईदारपणा आहे. सगळ्या रेषा बोलतात तुमच्या. काय सांगाल हे तुमच्या शैलीबद्दल? त्यामध्ये तिथे जे स्कल्पचरमध्ये आहेत नागराज नागराणीचं, त्यांच्यावरती मी तो पहिलाच असा प्रयोग केला की
त्या दगडाचं जे स्टोन जे टेक्स्चर पाहिजे अपेक्षित होतं तर ते मी त्या कलरच कॅनव्हासच आणि त्याच्यावरती स्टिपलिंग पद्धतीने केलं आणि जो अपेक्षित परिणाम मला पाहिजे होता तो मला मिळाला असं मला वाटतं आणि तसे प्रेक्षकांनाही तसं वाटत होतं. तर त्या पद्धतीने मी आणखी पुढे त्याचे त्या स्टाईलमध्ये काम करत राहणार आहे. वा वा. मग शिल्प त्या पद्धतीने केले म्हणजे कॅनव्हासवरती शिल्प ड्रॉ कसे करता येतील याचा विचार आता मला बऱ्यापैकी करता यायला लागला. छान. म्हणजे ही जर्नी खरं तर आणि ही संवाद यात्रा जी आहे ती संपू नये असं वाटतं. तुम्ही फार छान तुमच्या पहिल्या चित्रप्रदर्शनाच्या बाबतीमध्ये आणि तेही अजिंठा कलेचा वारसा अत्यंत संपन्न समृद्ध आणि श्रीमंत करणारा वारसा आपण ह्या मातीतले जवळचे खानदेशातले अजिंठा जवळ आणि म्हणजे हा विषय आपण निवडला हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या आशय कुठेही लांब न जाऊ देता ही सिद्धहस्तपणे तुम्ही सगळी चित्र अतिशय मनस्वीपणानं मग चित्रकार हा मनस्वी असायला लागतो तेव्हा ते कॅनव्हासवर ते जिवंत चित्र उमटतं असं म्हणतात. तर खूप तुमच्या सगळ्या भविष्याच्या या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा आहे. जाता जाता हौशी जसे रंगकर्मी असतात सगळ्या गावी तसे चित्रकर्मी पण असतात. अगदी बालपणापासून ब्रश हातात घेऊन पेन्सिल हातात घेऊन अगदी खडूने सुद्धा अगदी रस्त्यावर सुद्धा रांगोळीच्या स्वरूपात सुद्धा आपण चितारताना मंडळी आपण बघतो. तर तुमचं करिअरच याच्यात झालं आहे. सगळ्यांना ती ही संधी मिळत नाही पण ती तुम्हाला मिळाली आणि मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं पण केलेलं आहे. तर ह्या हौशी चित्रकारांसाठी काय सांगाल संदेश? हौशी चित्रकारांनी त्याच कलेमध्ये करिअर करायला काहीही हरकत नाही. फक्त सराव हा सतत चालू ठेवावा लागेल आणि तो ठेवला की आपण त्या मार्गाने जातच असतो आणि त्यात निश्चित यश हे असतंच. सराव हा सातत्य हा मोठा गुण असला की कोणतीही गोष्ट साध्य होते असं मला तरी वाटतं. वा वा. अतिशय बहुमोल असा संदेश रचनात्मक स्वरूपाचा आणि सकारात्मक स्वरूपाचा आपण दिलेला आहे. आधीच्या काळात असं म्हटलं जायचं की म्हणजे सराव लागतो पण तुम्ही त्याला एक शब्द जोडला आहे सराव आणि सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युटी ही फार 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 महत्त्वाची. आधी असं म्हटलं जायचं इंग्रजीमध्ये की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट पण आता असं म्हटलं जातं कालांतराने की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्शन पाहिजे. परफेक्शन तुमच्या चित्रात तर ते सगळं दिसतं. तर आपण सरांनी आपल्याशी छानपैकी संवाद केलेला आहे आणि एकूणच त्यांची जी प्रेरणादायी अतिशय स्फूर्तिदायी अशी जी जर्नी आहे ती आपल्या सगळ्या कलारसिकांच्या समोर प्रेक्षकांच्या समोर आलेली आहे. आपण मोठ्या संख्येने बघा, इतरांनाही सांगा आणि प्रतिक्रिया अभिप्रायसुद्धा त्यांच्या एकूणच या प्रवासाबद्दल आपण नक्कीच व्यक्त व्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी त्यांचा उल्लेख केला की ह्या ज्या चित्रकृती आहेत त्याची एक चित्रफीत जी आहे 1 ते 1.5 मिनिटांच्या कालावधीची ती तुम्ही आता जरूर बघायची आहे. गरुडजी, आपण आमच्या या संवाद कट्ट्यावर आलात आणि अतिशय दिलखुलासपणे आपली सगळी जर्नी आमच्या या चित्ररसिकांसमोर तुम्ही ठेवलेली आहे. म्हणून मल्हारच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.